नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज विशेष वॉटर योगा जल योगा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सीओ बाळासाहेब बेलदार हे आज धुळे जल तरंग या ठिकाणी योगाचे प्रशिक्षण पाहण्यासाठी आले होते। यावेळी संपूर्ण ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध लोकांनी पाण्यामध्ये योगा कसे करतात हा प्रशिक्षण या ठिकाणी घेण्यात आले। येणाऱ्या काळामध्ये योगा दिवस हा साजरा करण्यात येणार आहे। या संदर्भातून आज धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बाबा घुगे व डॉक्टर जगदीश मुंदळा यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक पाण्यामधले योगाचे प्रकार करण्यात आले। यावेळी Very good. Very good. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। योगा झाल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू होईल या संदर्भात डॉक्टर जगदीश मुंदळा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। उपचारोत्तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण दरवर्षी 19 तारखेला जनरली आपण हा कार्यक्रम घेत असतो वॉटर योगाचा, पाण्यातला जल योगा। कारण 21 तारखेला बाकी ठिकाणी सगळीकडे योग सुरू असतो, म्हणून आपण ही एक नवीन संकल्पना फक्त 19 तारखेला दरवर्षी लॉन्च करत असतो, दरवर्षी साजरी करत असतो। आता एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्या माननीय पंतप्रधानांनी पूर्ण जगासाठी हा एक धडा दिलेला आहे की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यामुळे सगळ्यांची तब्येत सुधरेल। ॲटलिस्ट 21 जूनला तरी करतील आणि त्यातले कमीत कमी 10% लोकांनी जरी कायम केलं तरी सगळ्यांना फायदा होईल। आणि योग हा भारताच्या संस्कृतीचा भाग आहे आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल। तर यासाठी आपण वॉटर योगा ही एक नवीन कन्सेप्ट आहे आणि याची जी थीम आहे की सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा हो। तर वॉटर योगामध्ये जे आसनं किंवा जे प्राणायाम किंवा ज्या क्रिया आपल्याला पाण्यात बाहेर करता येत नाही ते पाण्यात ज्येष्ठ नागरिकांनाही करता येतात। जसं आता आपले महेश बाबाजी घुगे यांनी आता 78 वय आहे तरीसुद्धा पूर्णपणे सगळं पाण्यातले आसनं आणि प्राणायाम सगळे पाण्यात करतात। हा एक महत्त्वाचा भाग आहे। इथे बऱ्याच लोकांचे गुडघेदुखी कमी होत आहे, लंबर स्पॉन्डलोसिस, स्लिप डिस्कसाठी, फ्रोझन शोल्डरसाठी, GBS साठी खूप चांगला फायदा होत आहे। डायबिटीज, BP साठी, किडनीच्या आजारांसाठी, लिव्हर सिरोसिसमध्ये पण बऱ्याच लोकांना याचा फायदा होतो आहे। एव्हियन कोविडमुळे बऱ्याच लोकांचा म्हणजे हिप जॉईंटमध्ये प्रॉब्लेम झाला। कोविडमुळे काय झालं की अवॅस्क्युलर नेक्रोसिस, तर त्या लोकांना पण याचा खूप चांगला फायदा होत आहे। तर यासाठी सगळ्यांनी याच्यात 15 ते 20 मिनटं जरी जलयोगा केला आणि तो जर रेग्युलर सातत्याने केला तर त्यांना नक्कीच फायदा होईल। सन्माननीय प्रशिक्षक प्लस योगाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हटलं तरी चालेल। विद्यार्थी आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो। आतापर्यंत मी योगा जमिनीवरचा योगा पाहिला आहे, मॅटवर योगा करतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात योगा करतो, पण पाण्यामध्ये योगा करताना मी आज पहिल्यांदाच पाहिलेला आहे। त्यामुळे मी खरं घुगे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला 2 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं। मी कामाच्या ओघात पाहिलं नव्हतं, पण तरी त्यांना काल सकाळी मी येतो सर असा मेसेज पाठवला। आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करतोय, त्यानिमित्तानंच हा कार्यक्रम घेतलाय असं मला घुगे सरांनी सांगितलं। भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे। साधारण 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेमध्ये साजरा केला। त्याला जवळपास 175 देशांनी पाठिंबा दिला। म्हणजे जे एक भारताने दिलेली एक देणगी आहे सर्व जगाला। आणि आपण पाहतो
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला थोडा वेळ काढण्याची गरज आहे. कारण प्रत्येक फील्डमध्ये किंवा क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे रोग किंवा व्याधी, एक बीपी आणि शुगर. हे 50% लोकांना विचारलं तरी ते सांगणार एक तर बीपी आहे किंवा शुगर आहे, की काही ना दोन्ही आहे. पण याच्यावर मात करायचं म्हटलं तर आपण आता डॉक्टर साहेबांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. हे निश्चितच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वात फायदेशीर असलेला आणि खर्चिक